कालच्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजार आज सावरला। सेन्सेक्स 1200 अंकांवरती उघडला तर निफ्टी 390 अंकांनी वधारला। आशियातले शेअर बाजार सावरले। जपानचा निक्के, दक्षिण कोरियाचा कॉस्पी निर्देशांक वधारला। न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियातील शेअर बाजारही सावरले। अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांची चीनवर आणखीन 50% आयात शुल्काची घोषणा। चीनी मालावरती आता अमेरिकेमध्ये एकूण 84% आयात शुल्क लागू। जशास तसं उत्तर देण्याचा चीनचाही इशारा। रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरामध्ये आणखीन 0.5% कपात करण्याचा तज्ज्ञांचा अंदाज। उद्या द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार। सर्वसामान्यांना मोठा झटका। आजपासून घरगुती वापराचा गॅस 50 रुपयांनी महागला। उज्ज्वला योजनेतील सिलेंडरही 50 रुपयांनी महागले। विदर्भामध्ये अंगाची लाही अकोल्यात पारा सर्वाधिक म्हणजे 44 अंशांवरती। नागपूर, अमरावती, बुलढाणाही तापला। पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा। निष्कर्षानंतर कारवाई संदर्भामध्ये निर्णय होणार। 22 कोटींच्या थकबाकीसाठी पुणे महापालिका पाठवणार मंगेशकर रुग्णालयाला नोटीस। तर कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, महापालिकेची सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस। परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची आज पहिली सुनावणी। दोषी पोलिसांवरती कारवाईसाठी सोमनाथच्या आईची याचिका। औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू। लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार। 30 एप्रिलला पैसे जमा होणार। लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे लक्ष। अहमदाबादमध्ये आजपासून काँग्रेसचं 2 दिवसांचं राष्ट्रीय अधिवेशन। 64 वर्षांनंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गुजरातमध्ये। कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी। एकनाथ शिंदेंवरील विडंबना प्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी। सांगलीमध्ये माजी महापौर सुरेश पाटील यांचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न। खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। विश्रामबाग पोलीस ठाण्यात घटनेचीही नोंद। केदार जाधवची क्रिकेटच्या मैदानातून राजकारणात एंट्री। माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज करणार भाजपमध्ये प्रवेश। आयपीएलमध्ये घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा पराभव। रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची मुंबईवरती 12 धावांनी मात। कृणाल पांड्याच्या 4 विकेट्स आणि हार्दिक तिलकची वादळी खेळी मात्र व्यर्थ। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।